हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघूया विण दोघांतली ही तुटेनाचा एपिसोड रिव्ह्यू. गॅस ऑन असल्यामुळे समर स्वानंदीला खूप सारा बोलतो. दुसऱ्या दिवशी स्वानंदी समरला सॉरी बोलण्यासाठी आलेली असते. तेव्हा समर आणि स्वानंदी एकसाथ सॉरी बोलतात. तेव्हा समर बोलतो, तुम्ही बोला. तेव्हा स्वानंदी बोलते की काल जो प्रकार घडला त्याच्याबद्दल मला खूप वाईट वाटते, त्यामुळे मी सॉरी बोलते, पण तुम्ही का सॉरी बोलतायत? तेव्हा समर काहीच उत्तर देत नाही. तेव्हा स्वानंदी समर विचारतो की का आल्या होतात तुम्ही अजून? तेव्हा स्वानंदी बोलते की आजींना लाडू आवडतात ना, छान तूप घातलेले बेसनाचे लाडू बनवलेत मी, ते द्यायचे होते. तेव्हा समर बोलतो की हो का? तेव्हा स्वानंदी त्याच्याकडे डब्बा देते. तेव्हा स्वानंदी बोलते की कसे ते फोन करून सांगा मला आजीला आवडले की नाही, आणि तुम्ही पण खाऊन बघा आणि मला कळवा. तेव्हा समर बोलतो नाही नाही, मी बाहेरचं काहीही खात नाही, मी फक्त माझा एक मिठाईवाला ठरला आहे, त्याच्याच हातचं खातो. तेव्हा स्वानंदी त्याच्याकडे डब्बा देते. समर सॅनिटायझर मारतो आणि तो डब्बा घेतो आणि गाडीत जाऊन बसतो. स्वानंदी जाते तेव्हा समर हळूच लाडूंचा डब्बा उघडतो, त्या लाडूंचा वास घेतो आणि बोलतो वा, काय साजूक तुपातले व लाडू आहेत, वासही छान येतो. तेव्हा समर एक लाडू खाऊन बघतो. तेवढ्यात स्वानंदी पुन्हा रिटर्न येते, खिडकीतून बघते, काचातून बघत असते. तेव्हा तिला समर लाडू खाताना दिसतो. तेव्हा स्वानंदीला हसायला येतं. तेव्हा स्वानंदी नॉक नॉक करते. तेव्हा समर काच ओपन करतो. तेव्हा समरच्या गालाच्या बाजूला लाडू लागलेले असतात आणि हातातही अर्धा लाडू असतो. तेव्हा स्वानंदी बोलते की ते करंजीचा डब्बा राहिला होता, तो परत द्यायला आली होती. तेव्हा समर लाडूकडे बघतो आणि स्वानंदीला बोलतो नाही नाही, खात नव्हतो मी, ते बघत होतो की आजीला द्यायचे आहेत ना, मग ते कसे बनवले, लाडूंचा आकार गोल की नाही ते बघत होतो. तेव्हा स्वानंदीला हसायला येते. तेव्हा स्वानंदी त्याला खुणवते की गालाला तुमचा लाडू लागला आहे असं. तेव्हा समर हात लावतो. तेव्हा समरला ओशाळल्यासारखं होतं. तेव्हा समर तो पुसतो आणि स्वानंदी तिथून चालली जाते. समर पुन्हा उरलेला लाडू खातो, घरी येतो, आजीला लाडू देतो. तेव्हा आजी बघते डब्बा उघडून तर बोलते की काय पिंट्या, स्वानंदीने 3च लाडू दिले. तेव्हा समर बोलतो की हां, दिले असतील 3, मी तर फक्त टेस्ट करून बघितला, तुला खाऊन घालायचा होता ना म्हणून, की चांगला आहे की नाही म्हणून. तेव्हा आजी बोलते पण 3च लाडू कशी देईल स्वानंदी, थांब तिलाच कॉल करून विचारते. तेव्हा समोर बोलतो नाही नाही अगं गोविंद. तेव्हा आजी बोलतो कोण गोविंद? तेव्हा समोर बोलतो अगं आपला ड्रायव्हर, आजकाल तो फार शातीर झाला आहे, त्याने सगळे लाडू फस्त केले असतील असंच मला वाटतंय. तेव्हा आजी बोलते आता त्याने केले की रस्त्यात कोणी बोक्याने केले काय माहिती, थांब तिला विचारते. तेव्हा आजीला समर बोलतो की नको नको, तू खाऊन तर बघ ना. तेव्हा आजी लाडू खाऊन बघते आणि बोलते की किती मस्त झाले, स्वानंदीच्या हाताला काय चव आहे ना. तेव्हा समर बोलतो की मला नाही वाटत, मला असं वाटतं की आपला जो मिठाईवाला आहे ना त्यानेच त्याच्याकडनंच आणले ना, आपला टॅग लावला आहे त्यांनी. तेव्हा आजी बोलते नाही नाही समर, तिच्या हाताला चवच आहे बघ, तुझ्या कधीच ती जेवणाचे हाल होऊ देणार नाही. तेव्हा आजी बोलते तू पण खाऊन बघ ना समर. तेव्हा समर बोलतो नाही नाही अगो, मी मगाशीच खाल्ली. तेव्हा आजी त्याच्याकडे शंकेने बघायला लागते. तेव्हा समर बोलतो अगं तुला बोललो ना मी मगाशी, मी खाऊन बघितला, थोडासा तुला द्यायचा होता म्हणून. इकडे दुसऱ्या दिवशी आदिरा आणि स्वानंदी मंगळसूत्र खरेदी करण्यासाठी लागू बंधून या ज्वेलर्स शॉपमध्ये आलेले असतात. तेव्हा मंदाकिनी म्हणत असते की ते तुला मंगळसूत्र घेऊन देत आहेत ना, तर तुला हवं तसं मस्त जाडसर मंगळसूत्र घे. तेव्हा स्वानंदी बोलते की आई तू जरा गप्प बसतेस, मला डेली यूजसाठी छोटंसं नाजूक हवं आहे. तेव्हा मंदाकिनी बोलते आणि आदिरासाठी नाजूकच काढ असं. तेव्हा स्वानंदी बोलते की आदिरा इकडे ये ना, तुझ्या चॉईसचं मंगळसूत्र घे ना. तेव्हा मल्लिका लगेच बोलते की अगं आदिराला हिऱ्यांची दागिने घालायची सवय आहे ना. तेव्हा आदिरा बोलते की नाही नाही, मी घालणार आहे मंगळसूत्र आणि तेही माझ्या पैशाने. तेव्हा स्वानंदी बोलते की अगं असं कसं बोलते, मंगळसूत्र ही मुलाकडच्यांनी घ्यायचं असतं. तेव्हा आदिरा बोलते की ताई नाही, हे मंगळसूत्र मी घेणार आहे आणि मी रोहनच्या घरी देणार आहे ना, मग रोहनने घेतलं काय मी घेतलं काय सेमच आहे, तुला रोहनची शपथ आहे. असं बोलून आदिरा स्वानंदीला शांत करते. इकडे मल्लिका गुपचूप स्वानंदी आणि तिच्या आईच्या कोणाच्या तरी बॅगमध्ये गुपचूप लागूबंधूंमधला दागिन्यांचा हार टाकते. मल्लिकाचा प्लॅन असतो की त्यांना चोरीच्या आळामध्ये फसवायचा. तिकडे समर रोहनला विचारत असतो की रोहन, मी तुला आधीही विचारलं होतं, मला माहिती माझं विचारणं बरोबर आहे की नाही, पण रोहन मला अजूनही असं वाटते की तुला आणि आदिराला सेपरेट राहायचं असेल तर तसं सांग मला,
मी तुमच्यासाठी घर घेऊन देईल. तेव्हा रोहन विचार करून सांगतो की नाही सर, मी माझ्या आईबाबांशिवाय कुठेही जाणार नाही आणि हे आदिरालाही मी आधीच सांगितले. तेव्हा समर बोलतो की अरे घर म्हणजे मी घेऊन देतो अशातला भाग नाही, तू नंतर मला हवं तर दे त्याचे पैसे. तेव्हा रोहन बोलतो की नाही सर. तेव्हा रोहन बोलतो की आदिराला माझी सगळी सिच्युएशन माहिती आहे आणि मी तिला तसं सांगितलं आहे आणि तरीही तिला असं वाटत असेल की मला नाही राहायचं आहे जॉईंट फॅमिलीमध्ये, मला वेगळं राहायचं आहे. तर सर मी आत्ताच सांगतो की मी माझ्या आईबाबांना सोडून कुठेही जाणार नाही. तेव्हा समर बोलतो की मला आवडलं तुझं, म्हणजे असं नाही की मी तुझी परीक्षा घेत होतो, पण आपल्या आईवडिलांना प्राधान्य देणारी मुलं मला आवडतात. तेव्हा समर बोलतो की बरं, तरीही तुला कधी असं वाटलं भविष्यात की तुला आणि आदिराला वेगळं राहायचं आहे तर मला हक्काने सांग, म्हणजे मी ही प्रोसेस सोपी करू शकतो एवढंच. तेव्हा रोहन स्पष्ट नाही बोलतो की नाही सर, मला कधीच असं वाटणार नाही. इकडे स्वानंदी, आदिरा, मल्लिका आणि मंदाकिनी हे दागिने घ्यायला आलेले असतात. जेव्हा मल्लिका मुद्दाम स्वानंदीच्या आईच्या बॅगेत तो हार टाकते. यांची खरेदी झाल्यावर हे बाहेर जायला लागतात. तेव्हा तेव्हा दुकानदार बोलतो की थांबा, इथला एक हार सापडत नाही म्हणून मला तुमचे बॅग चेक करावे लागतील. तेव्हा मल्लिका मुद्दामच बोलते की ओ तुम्हाला माहिती आहे का आम्ही कोण आहे, मी समर राजवाड्यांची काकू आहे, आम्ही राजवाडे आहोत आणि आम्ही असं करू आणि तुम्हाला वाटत असेल ना तर हे घ्या. आदिरा बॅग दाखव. ती बॅग देते आणि ती बॅग चेक करतात. तेव्हा मल्लिका बोलते की मुद्दामून सगळ्यांची बॅग चेक करा. तेव्हा ती मंदाकिनीची बॅग घेते आणि बोलते की बघा ही बॅग चेक करा, आम्ही काही तसले लोक वाटलो का. तेव्हा मंदाकिनीच्या बॅगेत तो हार सापडतो. तेव्हा मंदाकिनी बोलते की नाही हे कसं आलं आहे आणि मी तो हार घेतलाच नाही, मी तिथे गेलीच नाही तर. तेव्हा ती खूप रिक्वेस्ट करते, रडते. तेव्हा स्वानंदी बोलते की आई मला माहिती तू नाही गेलीस तिकडे, तू हारही घेतलेला नाही आहे. तेव्हा ते लोक बोलतात की सिक्युरिटी गार्ड की असं कसं तुमच्या बॅगेत हा हार दिसला आहे. तेव्हा मंदाकिनी रिक्वेस्ट करत असते की हा हो आम्ही दागिन्यांची खरेदी केली आणि तुम्हाला माहिती काय, या समर राजवाड्यांची ही होणारी बायको आहे आणि ही माझ्या मुलाची सून आहे, आम्ही कशाला हे करू म्हणून आम्ही इथे खरेदी करायला आलो होतो आणि आम्हाला जे घ्यायचं आहे ते घेतलं आम्ही, मी त्या हाराकडे गेलीच नाही. आदिरा पटकन समरला तिकडनं फोन लावते. तेव्हा इकडे स्वानंदी बोलत असते की बरं तुम्हाला तसं वाटतंय ना, तुम्ही CCTV फुटेज चेक करू शकताय. तेव्हा मल्लिका जरा घाबरते आणि बोलते की नाही नाही CCTV फुटेज कशाला, अहो लगेच कशाला CCTV फुटेज चेक करायचे, म्हणजे नजर चुकीने केलं असेल तर तुम्ही CCTV फुटेजचं काय बोलतायत. तेव्हा सिक्युरिटी गार्ड बोलतात की CCTV फुटेज आत्ता भेटणार नाही, हे 2-3 दिवसांनी पोलीस स्टेशनमध्ये भेटतील. तेव्हा मंदाकिनी पूर्ण सांगत असते की मी हार घेतलेला नाही. तेवढंच आदिरा येते आणि बोलते की एक मिनिट, समर राजवाडे बोलत आहेत. तेव्हा समर पोलिसांशी बोलतो की हे बघा सर, मी त्या लोकांना ओळखते की नजर चुकीने गोष्ट घडल्या असतील, ते लोक तसे नाही आहेत आणि हार तर ते मुद्दामून टाकणारच नाही आहे, त्यामुळे हे प्रकरण तुम्ही इथे थांबवा, तो हार घ्या आणि त्यांना सोडून द्या. तेव्हा पोलीस बोलतात की शिकलेले सवरलेलेच लोक असं बोलायला लागले तर आम्ही काय करायचं साहेब. तेव्हा समर राजवाडे बोलतात की मी समजू शकतो आहे तुम्हाला, पण नजर चुकीने झाले, तुम्ही तो हार घ्या ना, हार घ्या आणि त्या लोकांना सोडून द्या प्लीज. तेव्हा तिथं दुकानदार ते हार ठेवून घेतात आणि त्यांना सोडतात. तेव्हा मल्लिका रडत असते. आदिरा बोलते की आई मला माहिती तुम्ही काहीच केलेलं नाही, तुम्ही प्लीज रडू नका. तेव्हा स्वानंदी बोलते की आदिरा आम्ही येतो आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.